नमस्कार सगळ्यांना। अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्पेशल अक्षय तृतीया थाळी। त्यासाठी मी इथे पहिलं सर्वात आधी कैरीचं पन्हं बनवणार आहे। मी इथे घेतल्या 3 कैऱ्या, त्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याची देठं अशी काढून घ्यायची आहेत। देठं काढून झाल्यानंतर त्याला कुकरमध्ये घालायचं आहे। 3 कैऱ्या, थोडंसं पाणी, तुम्हाला जशी पन्ह्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तशी तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता। कुकरचं झाकण लावून त्याला गॅसवर ठेवून 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। 2-3 शिट्ट्यानंतर गॅस बंद करायचा आहे। मग नंतर थंड झाल्यावर त्याच्यावरची सालही अशी काढून घ्यायची आहेत मी दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर त्याची जी कोय आहे त्याच्यातला जो गर आहे त्याला थंड पाण्याने थोडं थोडं करून ती सगळी अशी हाताने काढून घ्यायचं आहे। एका पातेल्यामध्ये तूप घालायचं आहे, बडीशोप घालायची आहे, इलायची पूड ॲड करायची आहे त्यामध्ये। आणि आता हे सगळं कैरीचं मिश्रण आपण त्या फोडणीमध्ये घालणार आहोत। तुम्ही पाहू शकता। आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत साखर। तुम्ही गूळही ॲड करू शकता, मी साखर ॲड केली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गूळ पण ॲड करा। आता याला 5-6 मिनिटे छान उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे। तयार आपलं कैरीचं पन्हं। आता आपण वरण भात बनवणार आहोत। इथे मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे, त्यामध्ये मीठ घालून ती छान अशी घोटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकताय आपला वरण भात पण रेडी आहे। आता आपण चपातीसाठी लागणारे कणिक मळणार आहोत। आता आपण बटाट्याची भाजी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेत, ते छान असे सोलून घ्यायचे, त्याच्यावरची साल काढायची आहे। त्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे। चिरून झाल्यानंतर त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये तेल घालायचे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं मोहरी घालायची आहे। जिरं मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत आलं लसणाची पेस्ट। ती पण छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत चिरून धुतलेला बटाटा, एक बारीक चिरलेला टोमॅटो। हे दोन्ही मस्त असं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून बटाटा शिजायला मदत होईल। ते छान असं 5-6 मिनिटे झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय आपला बटाटा शिजत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत बेसिक मसाले, लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला, मीठ चवीनुसार घालायचं आहे। हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे। पाहू शकताय तुम्ही। आता यामध्ये आपण वरून घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। हे छान असे एकजीव झाल्यावर ह्यावरती झाकण ठेवून 2-3 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला बटाटा पूर्णपणे शिजेल। तुम्ही पाहू शकताय बटाटा आता छान शिजलेला आहे। तयार आहे आपली बटाट्याची भाजी। आता आपण पाहणार आहोत कढी। ताकाची कढी बनवणार आहे मी। त्यासाठी मी इथे एक पातेले ठेवले, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घालायचा आहे। मी ह्यामध्ये हिरवी मिरची ठेचून घालणार आहे। तुम्ही कट करूनही घालू शकता, तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जसं आवडेल तसं। तुम्ही पाहू शकता इथे मी हिरवी मिरची बारीक कुटून घातलेली आहे। आता हे छान असं परतून घ्यायचं। हे छान असं परतून झाल्यावर आपण यामध्ये घालणार आहोत ताक। त्यामध्ये मी बेसन ॲड केलेलं आहे। ताक आणि बेसनचं मिश्रण आपण ह्यामध्ये घालणार आहोत। ह्यावरून थोडीशी हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। तुम्ही यामध्ये साखर पण घालू शकता, तुमच्या आवडीनुसार। मी स्किप केलेली आहे साखर। ह्याला छान अशी 2-3 मिनिटे उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे। तुम्ही पाहू शकताय रेडी आहे आपली मस्त अशी ताकाची कढी। पाहू शकताय तुम्ही। आता आपण बनवणार आहोत भजी लागणारं साहित्य। त्यासाठी मी इथे बरबटीची डाळ भिजत घातलेली आहे 5-6 तास।
ती छान अशी धुवून घ्यायची आहे, जोपर्यंत त्यावरची साल निघत नाही तोपर्यंत. पाहू शकता तुम्ही. आता ही एका मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे. आता यामध्ये आपण हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालूयात, जिरं, हळद घालूयात, मीठ घालूयात चवीनुसार. आता हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, छान असं हे बारीक झालेलं आहे. आता आपण बाजू ठेवूया. आता आपण पाहणार आहोत वड्यासाठी लागणारं साहित्य. ह्यासाठी मी अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी बरबटीची डाळ 5-6 तास आधी भिजत घातलेली आहे. ती स्वच्छ अशी धुवून घेऊन मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे. ह्यामध्ये पाणी बिलकुलही ॲड करायचं नाही आहे. त्यामध्ये आपण हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे घालणार आहोत, कोथिंबीर, मीठ, हळद घालणार आहोत. हे छान जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं, जस्ट 2 सेकंद मिक्सर ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता आपण चिचोणीसाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे तांदूळ भिजवून घेतलेला आहे. तांदूळ छान असा भिजून झाल्यानंतर त्याला तुपामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तुम्ही पाहू शकता इथे मी कसा भाजलेला आहे तांदूळ. तांदूळ छान असा भाजून झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत साहित्य. इथे मी तांदूळ घेतलेला आहे, भिजवून भाजून घेतलेला आहे तुपामध्ये. इथे विड्याची पानं, त्यावर चुना, कात आणि बडीशेप, हा दौला कचोला, हा वाळा सगळ्यात मेन पार्ट, आणि ही चारोळी आणि वेलची पावडर आपण घालणार आहोत. हे सगळं एका मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे. ह्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपण ह्याला बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये. बघू शकताय तुम्ही. आता हे छान असं गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून तो जाडसरपणा तो आला नाही पाहिजे. आता आपण चिंच भिजत घातलेली आहे, त्याचा कोळ काढून घेणार आहोत. चिंच साधारण तुम्ही 2-3 तास आधी भिजत घालायची आहे. तुम्ही पाहू शकताय चिंचेचा कोळ कसा निघालेला आहे. आता आपण हे मिश्रण पण गाळून घेऊयात, जेणेकरून त्यामध्ये जे बारीक बारीक कण आहेत ते मध्ये आले नाही पाहिजे. चिचोणी अशी सॉफ्ट होईल. हे छान असं गाळून झाल्यानंतर आता आपण चिचोणी बनवायला ठेवणार आहोत. एक पातेलं, त्यामध्ये घालायचं 1 चमचा तूप, त्यामध्ये चारोळी ॲड करायचे, त्यामध्ये चिंचेचा कोळ ॲड करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण ॲड करायचं आहे. तांदूळ वगैरे ते छान असं हलवून घ्यायचे. त्यामध्ये मी साखर ॲड करते. जेवढी चिंच घेतलेली आहे त्याच प्रमाणात तेवढीच साखर घ्यायची आहे. तुम्ही गूळही ॲड करू शकता. जेवढी चिंच तेवढा गूळ घ्यायचा आहे, जेवढी चिंच तेवढी साखर घ्यायची आहे. आता आपण पाहणार आहोत भजी. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले, त्यामध्ये भज्याचे मिश्रण असे भजे सोडायचे आहेत. छान असे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय आपली मस्त अशी गोल्डन ब्राऊन तळून तयार झालेली आहेत भजी. पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे त्याला. आता आपण पाहणार आहोत डाळीचा वडा. त्यासाठी ते 2 डाळी मिश्रण करून घेतलेलं आहे. आता हे हातावर असं गोल असं करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. त्याला छोटंसं आतमध्ये सेंटरला होल पाडायचं आहे. हे हळूवार असं तेलामध्ये सोडायचं आहे. तुम्ही पाहू शकताय वडा पण छान असं गोल्डन ब्राऊन तळून तयार आहे. आता आपण तळून घेणार आहोत पापड, कुरडी वगैरे. त्यासाठी मी ते कढईमध्ये तेल घातले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये घातले कुरडई. कुरडई पण छान अशी फुललेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण तळणार आहोत तांदळाचा पापड. कुरडई बघू शकता तुम्ही. हा आहे तांदळाचा पापड. तांदळाचा पापड छान असा आपण तळून घेणार आहोत. तो पण मस्त फुललेला आहे तेलामध्ये घातल्यावर. तर आता आपण उडदाचा पापड तळणार आहोत. उडदाचा पापड तळून रेडी आहे. आपली अशी मस्त झटपट अशी रेडी होणारी अक्षय तृतीया थाळी तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.